सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आजच्या नेत्र शिबिरासाठी आदरणीय आपणा सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं आणि जोरदार टाळ्यांनी आपण या सर्व पाहुण्यांचं स्वागत करत आहोत। नमस्कार। साई सूर्य नेत्र सेवा, मान कन्हैया ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने आजच्या या भव्य अशा नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे। साई सूर्य नेत्र सेवा गेल्या जवळपास 40 वर्षापासून आपली नेत्र सेवा देत आहे। मान कन्हैया ट्रस्टच्या माध्यमातून मान कन्हैया नेत्र पेढीचं कार्य गेल्या 25 वर्षापासून आहे आणि रोटरी ही संस्था आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि 100 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ती कार्यरत आहे। या तिन्ही संस्थांच्या वतीने आज 26 जानेवारी आपला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आजच्या या नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करून झालेला आहे आणि आता भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सुद्धा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत। अमृत म्हणजे जे जीवदान देतं ते असतं अमृत, जे जीवन देतं ते असतं अमृत। आणि असा हा अमृत काळ हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा असा संकल्प या तिन्ही संस्थांनी केलेला आहे आणि म्हणूनच आदरणीय राष्ट्रपती महोदया यांनी या वर्षीचं स्लोगन आपल्याला दिलेलं आहे, ते म्हणजे विकसित भारत। भारताचा सर्वांगीण दृष्टीने विकास झाला पाहिजे। लहान मुलं असतील, तरुण असतील, वयोवृद्ध आजी आजोबा असतील, सर्वांचा जर विकास झाला तर मग देशाचा आणि जगाचा विकास होणार आहे। विकसित भारत व्हायचा असेल तर अनेक बलस्थानं आपल्या भारतामध्ये आहेत, तरी परंतु काही विकनेसेस ज्याला आपण कमी कमजोरी म्हणतो ती सुद्धा आपल्याकडे आहेत। मग विकसित भारत जर करायचा असेल तर आपल्या बलस्थानाची आठवण ठेवून ते आपल्याला जास्त बळकट करायला लागतील आणि आपल्यामध्ये असलेली जी कमी कमजोरी आहे त्याच्याकडे लक्ष देऊन आपल्याला ते सुद्धा डिलीट करावं लागेल। मग आपल्या समाजामध्ये जे काही अनेक प्रकारचे कमी कमजोरी ज्याला आपण कमतरता म्हणतो जसं जे आहे, तर त्याच्यामध्ये आपण पाहतोय की अंधत्व, या अंधत्वाचं जे काही पर्सेंटेज आज आपल्याला दिसते की जगाच्या पाठीवर जितके अंध आहेत त्यापैकी 1/3 अंध हे आपल्या भारत देशामध्ये आहेत आणि ते अंधत्व निवारण करण्यासाठी ते अंधत्व जाऊन सगळ्यांना कशी दृष्टी प्राप्त होईल, निरोगी दृष्टी कशी असेल, निष्काम दृष्टी कशी असेल, निर्दोष दृष्टी कशी असेल, यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे। भारताचं बलस्थान आहे युवा पिढी। जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत, जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत, परंतु युवकांची संख्या जर आपण पाहिली तर सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये आहे आणि म्हणूनच या युवा पिढीला सक्षम करणं, सशक्त करणं, सजग करणं, जागृत करणं, त्यांना सबल करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे, आपलं कर्तव्य आहे। आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलं, म्हणजे अनेक वर्षापासून आपण ही सेवा देतच आलेलो आहोत। अंधाराकडून प्रकाशाकडे जायचंय, तमसोमा ज्योतिर्गमय हे आपलं ब्रीदवाक्य आहेच आहे। तरी परंतु आता जी आपण पाहतो युवा पिढी आहे त्यांना अनेक प्रकारची कामं, आजकाल ऑनलाईन कामं जास्त वाढलेली आहेत आणि कॉम्प्युटरचा, मोबाईलचा वापरही जास्त होत आहे आणि खाण्यापिण्याच्या पद्धती सुद्धा नकारात्मक दृष्टीने तिकडे नकारात्मकतेकडे जात आहेत। फास्ट फूड आपण जास्त खातो, जे विटामिन्स वगैरे आहेत त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं, त्यामुळे डोळ्याचे प्रश्न आणि प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत। तरुण पिढीकडे पाहिलं तर चष्मा हा सुद्धा खूप मोठा दोष निर्माण झालेला आहे, हा दृष्टीचा दोष आहे आणि कोणाला नंबर मायनस असेल, कोणाला प्लस असेल, कोणाला मिक्स असेल, कोणाला लांबचं दिसत नसेल, कोणाला जवळचं दिसत नसेल, कोणाला दोन्ही पण दिसत नसतील, अशा अनेक समस्या आपल्या समोर आहेत। आणि जेव्हा नजर आपली निकोप असते
निर्दोष दृष्टी आपल्याला असते तेव्हाच आपलं जीवन हे संपन्न जीवन, सुखी जीवन, सहज आणि सुंदर जीवन होऊ शकतं. आणि त्यासाठी म्हणून हा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नातला हा एक भाग म्हणजे आजचा हा नेत्र शिबिर आहे. आज विशेष आपण आणखीन एक खास इथे संकल्प पण करणार आहोत. आपल्याकडे अनाम प्रेम, ज्याला नाव नाही पण नावापेक्षा अधिक काम करते अशी अनाम प्रेम ही संस्था आहे. त्या संस्थेमधल्या जे काही आपले बांधव आहेत ते सगळे म्हणजे सध्या त्यांना डोळ्यांनी दिसत नाहीये. आणि आत्ताच आम्ही मागच्या महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये 2 बांधवांचं इथे मोफत ऑपरेशन केलं आणि त्यांना दिसण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याला नेत्ररोपण असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांना दृष्टी का नाही तर त्यांच्या डोळ्यांना अंधत्वाचे अनेक कारण आहेत. त्यामुळे त्यांना जे अंधत्व आलेलं आहे पण ते सगळीकडे उपचार करून थकले आणि आता त्यांना दृष्टी प्राप्त होत नाही. आणि म्हणून ते एका संस्थेमध्ये आहेत आणि ती संस्था त्यांचं पालन पोषण करत आहे, त्यांचा सांभाळ करत आहे. आणि ती अनाम प्रेम संस्था आहे, प्रेम देणारी संस्था आहे, पालना करणारी, पोषण करणारी अशी संस्था आहे. आणि नेत्रदानामुळे म्हणजे ज्यांना डोळ्यांना टीक पडून अंधत्व आलेलं आहे अशा व्यक्तींचं अंधत्व नेत्ररोपण या ट्रीटमेंट द्वारे हे आपण नीट करू शकतो. नेत्रदान केल्यानंतरच नेत्ररोपण होत असतं. जेव्हा म्हणजे जिवंतपणी नेत्रदान कधीच होत नाही, मरणोत्तर नेत्रदान होत असतं. परंतु त्याची जाणीव जागृती मनामध्ये ठेवून आपण आता जिवंतपणी संकल्प केला पाहिजे की जेव्हा केव्हा पण मृत्यू होईल तेव्हा माझे डोळे हे आपल्या अशा बांधवांसाठी कामाला येतील. आणि हे नेत्रदान एका व्यक्तीने जर नेत्रदान केलं तर 2 व्यक्तींना त्याचा लाभ होतो. म्हणजे की आपण म्हणतो की दिल्याने आपल्याला पुण्य मिळतं, पण नेत्रदान एका व्यक्तीने केलं तर 2 व्यक्तींना हे दृष्टीदान होतं. म्हणजे केल्याने दुप्पट होणार हे दान आहे. आणि अशा प्रकारचं हे नेत्रदान याचा संकल्प आजच्या या दिवशी सर्वांनी करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे. आणि आजच्या या नेत्र शिबिराचं उद्घाटन सुद्धा आपण या 2 डोळ्यांनी करणार आहोत. 2 डोळे म्हणजे हे 2 पेशंट्स आहेत की ज्यांचं एकाचं नाव आहे सागर तुपे आणि दुसऱ्याचं नाव आहे प्रकाश शिंदे. या दोन व्यक्तींच्या हस्ते आपण या दीप प्रज्वलन करून आजच्या या शिबिराचं उद्घाटन करणार आहोत. शुभ संकल्पों के दीप जलाए अपने अपने ऑपरेशन झालं. खूप छान वाटतं आणि आपल्या सर्वांचं सहकार्य झालं. कोंकरे साहेबांचं, कोंकरे मॅडमचं, वाघमारे सरांचं आणि दीपक सरांचं सर्वांचं सहकार्य लाभलं. त्यामुळेच सर्वांच्या सहकार्यामुळेच हे सर्व काही शक्य झालं. थँक्यू. मान कन्हैया ट्रस्टच्या वतीने एक महत्त्वाचं निवेदन आता आम्ही दोघं इथे करत आहोत की मान कन्हैया ट्रस्टच्या वतीने आम्ही अनाम प्रेम या संस्थेच्या सर्व मुलांच्या डोळ्यांचं पालकत्व स्वीकारतो. आणि अनाम प्रेमचे अध्यक्ष श्री माने सर यांना विनंती करते की आपल्या भावना आपण इथे व्यक्त कराव्या. व्यासपीठावरील मान्यवर डॉक्टर प्रकाश सर व डॉक्टर सुधा मॅडम, याचबरोबर रोटरीचे आमचे
देशमुख सर, नितीनजी थाडे सर, गुजराती सर, आमचे नगरचं भूषण असलेले आपले भूषण देशमुख सर व आमच्या संस्थेचे अजित सर आणि रायकवाड सर. आज साई सूर्य नेत्र सेवा या खरंच यामध्ये सेवा आहे पहा. आणि या माध्यमातून डॉक्टर कांकरिया सर आणि मॅडम हा जो अखंड यज्ञ जो चालवत आहेत गेले मला वाटतं आपल्याला किती 40 वर्षाचा हा यज्ञ सुरू आहे. आणि यामध्ये या अनेक घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत. कारण 5 वर्षापूर्वीच आपल्याच अनामप्रेमचा एक 3 विद्यार्थी यांचं सुद्धा ऑपरेशन जे आहे ते इथेच झालेलं आहे. आणि सांगायला विशेष आनंद वाटतो की ते सुद्धा कॉलेजमध्ये असताना त्यांचं इथे ऑपरेशन झालं आणि त्यांना साधारणपणे अगदी बिलकुल काही दिसत नव्हतं, तर साधारणपणे 40 ते 50% त्यांना दिसायला लागलं. आणि त्या दिसण्यानंतर त्यांची स्वतःची शैक्षणिक प्रगती सुद्धा इतकी खूप झाली आणि तो स्वतः आता स्वतःच्या पायावरती उभा राहून तो एक कॉम्प्युटर सेंटरमध्ये तो एक शिक्षक म्हणून तो तिथं कार्यरत आहे. आणि अशा प्रकारे डॉक्टरांची ही जी सेवा आहे ही पूर्ण नगरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र जगभर देत आहेत. वर्धमान सरांचं तर कौतुक करणं म्हणजे इतकं कौतुक करेल तेवढा शब्द कमी आहेत. कारण त्यांनी सुद्धा त्या दोघांनी सुद्धा त्या जे नगरकरांची जे नवीन जे मशीन्स वगैरे जे आहेत तर त्या इथे नगरमध्ये सर्वप्रथम पूर्णपणे भारतामध्ये सगळ्या ज्या मशीन्स आहेत तर त्या इथे प्रथम आलेल्या आहेत नगरमध्ये. हे खरंच आपल्या नगरच्या दृष्टीने वाखाणण्याजोगं आहे. आणि पद्मश्री पद्मभूषण आम्ही ते जेव्हा मिळणारच आहे मॅडमना सरांना, परंतु आमच्या मनामध्ये तुम्हाला पद्मश्री आणि पद्मभूषण मिळालेलं आहे असं आम्ही. आणि नगरसाठी जे तुम्ही जे केलेलं आहे हे जे कार्य आहे हे आमच्यासाठी खरंच मनापासून मनस्वी तुमचं आभार मानतो. आणि नगरमध्ये हे दोघंही जे सेवा करत आहेत हे म्हणजे एक जगावेगळं काम जे आहे ते इथे चालू आहे. आणि तुम्हाला सुद्धा आता जे युवक आहेत युवती आहेत तर त्यांना सुद्धा डोळ्याचा चष्मा घालवण्याचं शिबिर असेल किंवा तर त्याच्यामुळे निश्चितच मला नक्की खात्री आहे की निश्चित फायदा होईल तुम्हाला. आणि जी मॅडमनी सांगितली त्याप्रमाणे तुम्ही डोळ्याची काळजी घ्या. आणि आपण जे काही जीवनसत्व जे आहे ते खरंच आपण घेत नाही. आपण बाकी जंक फूड म्हणजे वडापाव असेल किंवा हे बाकी खात राहतो, त्यात पैसे घालतो, परंतु गाजर वगैरे असे जे आहे बीट्स वगैरे आपण ते खात नाही. तर ते सर्वांनी खायला पाहिजे आणि स्वतःच्या शरीराची आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पुनश्च एकदा आम्हाला सर्वांना बोलवलं. अनामप्रेमची तुम्ही जी जबाबदारी घेतलेली आहे पालकत्वाची त्याच्याबद्दल शतशः धन्यवाद तुम्हाला. मला नक्कीच खात्री आहे की अनामप्रेमची जी मुलं आहेत ही सुद्धा यामुळे अगदीच प्रगतीपथावर राहतील. अनामप्रेम संस्था रोटरी हे एकमेकांशी आपली जी सांगड आहे ती खूप जुनी आहे. आणि रोटरीच्या माध्यमातून निश्चितच अनामप्रेमला आपल्या निंबळकचं जे आहे प्रोजेक्ट तर तिथे सुद्धा बरेचसे साईबन आहे. बरोबर त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जी योजना केली होती रोटरीची तर ती सुद्धा आहे. रोटरी ग्रामसाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही रोटरी ग्राम जे आहे ते आधार ग्राम आमचं एक स्पायनल कॉर्ड इंजुरीचं सेंटर आहे. तिथे जागा आहे. तिथे आपल्याला एक रोटरी ग्रामच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्प तिथे राबवता येतील. आणि तुम्हाला सुद्धा सर्वांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा अनामप्रेम निंबळकमध्ये आहे संस्था, याचबरोबर गांधी मैदानमध्ये आहे. त्यातल्या वेगवेगळे विविध प्रकल्प इथे सांगायला थोडासा वेळेचा अभाव आहे, परंतु तुम्ही तिथे अवश्य या. तुम्ही पाहत होता आणि जे काही आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून जे काही करता येतील तुम्हाला जी काही सेवा तिथे करता येईल ती निश्चित करा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. मॅडमने जे सांगितलं होतं की तो जो संकल्प आहे तो माझ्याचपासून मी सुरुवात करत आहे. माझं जे नेत्रदान जे आहे ते मी आजच ठरवतो की आज ह्या इतक्या शुभदिनी की माझ्या मरणोत्तर जे नेत्रदान जे आहे ते निश्चित करावे फॉर्म करतो.
मी विनंती करते भूषणजी देशमुख सरांना की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करा. आदरणीय डॉक्टर प्रकाश कांकरे आणि सुधाताईंचा 4 दशकांचा प्रवास मी अतिशय जवळून बघतो आहे. केवळ डोळे नाही तर मानवतेचे जे जे काही काम आहे, जे काही नगरच्या भल्यासाठी करता येईल त्या प्रत्येक गोष्टीसाठी हे दाम्पत्य नेहमी प्रयत्नशील असतं. त्यांच्या कार्यासाठी खूप शुभेच्छा. आज अनामप्रेमसाठी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय क्रांतिकारी आहे आणि अनेकांच्या जीवनात त्यामुळे नवा प्रकाश नक्की येऊ शकेल. तुम्ही सगळेजण आलात, तुमचेही मनापासून आभार. खूप धन्यवाद. मी विनंती करते कुलकर्णी सरांना की आपलं मनोगत व्यक्त करावं. मान कन्हैया ट्रस्ट, रोटरी क्लब आणि डॉक्टर प्रकाश कांकरिया आणि डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या मेहनतीतून साई सूर्य नेत्रसेवा ही जी काही नेत्रसेवा या ठिकाणी सुरू आहे त्याला 40 वर्ष पूर्ण झालेली आहे. मला आठवतं की ज्या वेळेस आम्ही ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष संस्थेच्या अनामप्रेमच्या कामाला सुरुवात केली आणि माझ्याबरोबर अनेक अंध मुलं असायची, त्यावेळेस काही लोकांना असं वाटत होतं की बाबा हे अंध घेऊन सगळीकडे हा व्यक्ती फिरतोय आणि त्यावेळेस एक प्रकारे कुठेतरी न्यूनता त्यांच्या चेहऱ्यावरती असायची. आणि त्याच काळामध्ये ज्या वेळेस साई सूर्य नेत्रसेवामध्ये त्या विद्यार्थ्यांची ऑपरेशन्स झाली, काहींची दृष्टी वाढली, काहींची दृष्टी चांगली तयार झाल्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये करिअरच्या नव्या वाटा मिळाल्या, त्याचं सगळं श्रेय हे डॉक्टर कांकरिया दाम्पत्याला आहे. डॉक्टर वर्धमान आणि डॉक्टर श्रुतिका मॅडम यांची सुद्धा आम्हाला नेहमी मदत असते. आणि पुण्याला जे वाघोलीला एवढं मोठं हॉस्पिटल सुरू आहे तिथं सुद्धा वेगवेगळ्या केसेस पाठवत असताना आम्हाला खूप चांगल्या प्रकारची मदत दोघंही पुढचा वारसा डॉक्टरांचा चालवत आहेत. मला आठवतंय भूषण सर या ठिकाणी साक्षीदार आहेत. क्रीडा महर्षी दिवंगत दिनुभव कुलकर्णी यांचं निधन झाल्यानंतर आम्ही पहाटे या वास्तूमध्ये आलो होतो आणि दिनुभव सरांची इच्छा होती की नेत्रदान करायची मरणोत्तर. तर त्यावेळेस मी पहाटे डॉक्टरांना फोन लावला, 3ऱ्या रिंगला डॉक्टरांनी उचलला आणि त्यांची सगळी टीम पहाटे 5 वाजता आली आणि त्या ठिकाणी ते नेत्रदान दिवंगत दिनुभव कुलकर्णी यांचं झालं. तर त्यावेळेस अशा अनेक वेळेस ज्या वेळेस फोन करतो आपण या साई सूर्य नेत्रसेवाला त्यावेळेस अतिशय चांगल्या प्रकारची प्रत्यक्ष कृती केवळ न घोषणा करता एक तरी ओवी अनुभवावी असं ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. असे दाम्पत्य प्रत्यक्ष सेवेचं व्रत हे या ठिकाणी अनुसरतंय. अनेकांना मदत मिळालेली आहे. आम्ही ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस लोक म्हणतात हैदराबादला LV प्रसादला जायचं आणि त्याचबरोबर साई सूर्याचं पण नाव घेतलं जातं. अशा प्रकारची मदत आपल्या नगरसारख्या ग्रामीण भागामध्ये डॉक्टर कांकरिया सर आणि मॅडम करतायत. पुढच्या काळामध्ये मॅडमने मगाशी सांगितलं की आम्ही ज्यावेळेस आत बसलो होतो त्यावेळेस त्यांनी मेडिटेशनचं महत्त्व सांगितलं. ज्या ओम शांतीच्या माध्यमातून आणि शिवबाबांच्या प्रेरणेतून दोघंही दाम्पत्य इतकं छान नगरमध्ये काम सुरू आहे. त्यामुळे अनेकांना दिव्य दृष्टी तर लागतेच, त्यासोबतच एक मानसिक आधार आणि एक उज्ज्वल आयुष्य भविष्य या ठिकाणी मिळतंय. रोटरी क्लबच्या माध्यमातून सरांनी रोटरी निवास अंधांसाठी केलेला आहे. साईबार आपण सगळ्यांनी नाव ऐकलंय, त्या ठिकाणी जवळजवळ 20 अंध जोडपी राहतात. तर हे काही आजचं काम नाही, याला 40 वर्षाची सरांची साधना आहे. त्याच्यामुळे अनेक अंधांना अपंगांना एक आधार मिळालेला आहे. मी सरांना विनंती करतो की आज त्यांनी एका संस्थेचं पालकत्व आपल्या घेतलेलं तर आहेच, शिवाय भविष्यामध्ये आपण या ठिकाणी दर शनिवारी तर असतं तर आपलं शिबिर असतंच, त्यासोबतच अजून मोठ्या प्रमाणामध्ये आपण शिबिर आयोजित करूयात. आमच्यासारखे सगळे युवा तुम्हाला नक्की मदत करतील आणि महाराष्ट्रामध्ये आपण अशा प्रकारची शिबिरं घेऊया. डॉक्टरांच्या आणि मॅडमच्या कामाची प्रचंड गरज या सगळ्या समाजाला आहे. मी पुनश्च एकदा आता या सगळ्या सेवाव्रत दाम्पत्याला साष्टांग दंडवत घालतो. या ठिकाणी अत्यंत सातत्याने नेटवर्किंग करणारे असे आमचे नितीनजी धाडे सर आहेत. त्यांच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने रोटरीच्या माध्यमातून घडत असतात. त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. नमस्कार सर. मी विनंती करते देशमुख सरांना की आपलं मनोगत व्यक्त करा. आजच्या या नेत्र शिबिराचे उद्घाटन प्रकाशजी शिंदे तसेच मंचावर उपस्थित असणारे
सरस्वतीचा सौंदर्याचा आणि औदार्याचा वरदहस्त लाभलेले आपले नगरचे भूषण आणि आमच्या रोटरी क्लबचे आधारस्तंभ कांक्रिया दाम्पत्य, भूषणजी देशमुख सर, माने साहेब, रायगवाड साहेब, तसेच आमचे नितीन गुजराती आणि आमचे क्लबचे नितीनजी थाडे साहेब. तर आज खरोखरच एक म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे, प्रकाशनी प्रकाश सत्य, प्रकाशनी प्रकाशच्या जीवनामध्ये प्रकाश आला. खरोखरच डॉक्टर प्रकाश कांकरे यांनी प्रकाश शिंदेच्या जीवनामध्ये प्रकाश आणलेला आहे. आता जो आपला नेत्र शिबिर आहे ते प्रामुख्याने चष्मा घालवायचं शिबिर आहे. ही एक जादू आहे. एक 15व्या-16व्या शतकामध्ये गॅलिलिओनी लेन्सचा शोध लावला, म्हणजे टेलिस्कोपचा शोध लावला आणि त्या याच्यातूनच चष्म्याचा शोध लावला. तर ते ज्या वेळेला युरोपियन व्यापारी इथे यायचे तर त्यांना त्या आपल्या देशातल्या राजांकडनं किंवा पेशव्यांकडनं सनदा पाहिजे असायच्या. सनदा म्हणजे परमिशन ऑफ द ट्रेड अँड प्रोटेक्शन. तर त्या सनदा मिळवण्यासाठी ते चष्मा द्यायचे आणि ते 40च्या वरचे जे राजे असायचे त्यांना चष्मा लागल्यावर एकदम मिरॅकल वाटायचं, दिसायचं. तसं आज हे मिरेकल आहे, चक्र परत फिरलंय की चष्मा काढणे म्हणजे मिरेकल झाले. आता मला जर म्हणलं की तुमचा हा 40चा चष्मा आहे, हा काढता येईल, तर मला ते एक नवल वाटतं, एक जादू वाटते. तसे हे डोळ्याचे जादूगार आहे. पण त्यावेळेला चष्मा लावणे ही एक जादू होती, आता चष्मा काढणे ही एक जादू. तर आजच्या या शिबिराला मी रोटरी क्लब आणि माझे वैयक्तिक सर्वांतर्फे शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेत्रदान किती महत्वाचं आहे सगळ्यांच्या मनोगतातून आपल्याला आता पटलंच असेल. तर आपण सर्वजण नेत्रदानाचा संकल्प करूया. सर्वांनी उजवा हात पुढे करायचे, डोळे बंद करून बंद डोळ्यांच्या समोर भारत मातेचं चित्र आणायचं. माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजात ही शपथ घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आज मी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करत आहे. प्रत्येक व्यक्तीला निरोगी दृष्टी मिळावी यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. हात खाली घ्यायचे आणि भारत मातेचा जय जयकार उंच आवाजात करायचे. भारत माता की वंदे मातरम. धन्यवाद. सर्वांनी खाली बसायचं आहे. मी विनंती करते डॉक्टर कांकरे यांना की आपलं मनोगत आणि आभार प्रदर्शन आपण इथे व्यक्त करा. भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या या नेत्र शिबिरामध्ये विशेष नेत्र शिबिर आहे. मी आपणा सर्व मान्यवरांचं आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. हा आकडा शुभ आहे ना, आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये 25, 50, 75, 100. तर हा प्रजासत्ताक दिनही शुभ आहे. म्हणजे एक विशेष आहे की हा 75. आणि या नेत्र शिबिराची ही काही विशेषता आहे. त्याचप्रमाणे तर हे जे नेत्र शिबिर आहे हे मागे वाक्य आहे, निर्दोष दृष्टी. यासाठी हे नेत्र शिबिर आहे. आपल्याला आपले डोळे जे आहेत, आपला डोळा हा कॅमेरा आहे, त्याचा चेंडूसारखा आकार आहे आणि कॉर्निया जे बुबुळ आहे तो, आणि आत एक लेन्स असते. यामध्ये ती ऑप्टिकल सिस्टीम आपली जी आहे डोळ्याची ती तयार होते. आणि आपले परम मित्र गुजराती जे फोटोग्राफर आहेत त्यांना त्याची जास्त कल्पना चांगली आहे की ती जितकी निर्दोष असेल तितकं कॅमेऱ्याचं छायाचित्रण चांगलं असतं, नाही की नाही. आता आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आल्यामुळे आपल्याला ती छायाचित्रणाची कला बऱ्याच लोकांना चांगली अवगत झालेली. तर आपल्याला जे दिसतं या एकूण आपण म्हणतो ना पंचेंद्रियापैकी 90% 80% ज्ञान जे आहे हे डोळ्यामुळे होतं. ते कान, नाक वगैरे हे जे बाकीचे आहेत इंद्रिय हे आवश्यक आहेत त्या पंचेंद्रियापैकी. पण डोळ्यामुळे आपल्याला ह्या जगाचं आणि सगळ्यांचं हे ज्ञान आपण जन्मतापासून मिळतं शेवटपर्यंत. आणि हेच मरणोत्तर नेत्रदान केल्यामुळे आपण म्हणलं जसं प्रकाश शिंदेच्या आयुष्यामध्ये एक नवीन प्रकाश आला.
आपण परत जिवंत होतो. बघा म्हणजे किती छान कल्पना आहे की आपण मृत्यू पावल्यानंतरही आपण परत जिवंत होतो. कोणाच्या तरी डोळ्याच्या माध्यमातून हे जग परत बघायला लागतो. ही कल्पनाही फार सुंदर आहे. म्हणून जसं सुधाताईंनी सांगितलं की आपण आपल्याला सगळ्यांना संकल्प पत्र दिलं, ही जागरूकता येण्यासाठी आहे. हे सांगायला मला या प्रसंगी सांगायला विशेष थोडासा अभिमानही वाटतो की माझ्या वडिलांचं जेव्हा दुःखद निधन झालं त्यावेळेस बाबरी मशीद पडली होती आणि सगळीकडे कर्फ्यू होता. आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही नेत्रदान म्हणजे मरणोत्तर नेत्रदान कोणी बोलवलं तर आम्ही जाऊन तिथे जाऊन ते डोळे काढून आणायचो आणि ऑपरेशन करायचं. तर माझ्या वडिलांनी मला असं विनोदाने प्रश्न विचारला असेल त्यावेळेस की प्रकाश तू एवढ्या कर्फ्यूमध्येही जातो आणि डोळे आणतो, जर माझं निधन झालं तर तुझ्यात हिंमत आहे का माझे डोळे काढण्याची? मी गमतीने म्हटलं हो का नाही. आणि बघा म्हणजे ही घटना त्यांनी म्हणजे बोलले आणि मला माहित नव्हतं. 4 दिवसानंतर त्यांचं दुःखद निधन झालं आणि 4 दिवसानंतर त्यांचं दुःखद निधन झाल्यावर एक क्षण मला वाईट तर वाटलं, पण पहिला त्यांनी जे मला बोलले ते लगेच माझ्या कानावर तेच शब्द आले परत. आणि मी म्हटलं आता माझं कर्तव्य आहे. माझ्या वडिलांनी मला तो प्रश्न केला आणि आता त्याला 1992-93चा हा कालावधी आहे. म्हणजे त्या काळामध्ये मी माझ्या वडिलांचे डोळे मी स्वतः काढले आणि 2 अंध रुग्ण होते जसं प्रकाश शिंदे त्यावेळेस नेत्रोपण केलं. त्यावेळेस मुद्दाम जाणीवपूर्वक एक मुस्लिम तरुणी होती, एक हिंदू मुलगा होता. आणि हे ह्याच्यासाठी की त्यामुळे लोकांमध्ये म्हणजे डोळ्यांचे डॉक्टर नुसतंच बोलत नाहीत पण ते स्वतःही करतात. हेही झालं. आणि मला सांगायला आनंद होतो की अहमदनगर शहरामध्ये जेवढं नेत्रदान होतं तेवढं पुण्या मुंबईला मोठ्या शहरातही होत नाही. आणि ह्याला त्या समाजामध्ये आलेली जागरूकता आहे. जसं रोटरी आहे, लॉयन्स, ते सगळे लोक जे ते नेत्रदानाचं महत्त्व समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी जसं आता सुधाताईंनी शपथ दिली याच्यामुळे काय जागरूकता येते. आणि असे आपण जेव्हा आपले प्रकाश शिंदेसारखे आपले मित्र पाहतो की त्याला परत दिसायला लागलं हे जग, त्यामुळे आणखीन आत्मविश्वास वाढतो. तर मुद्दाम ह्या प्रसंगी म्हणजे हा जो आहे म्हणजे हे तुम्हाला जे संकल्प पत्र दिलंय हे फक्त जागरूकता येण्यासाठी. तुम्ही तुमच्या मित्रांना दाखवा, त्यांना याच्यात जागरूक करा, त्याच्यात माहिती आहे. पण असा प्रसंग घडला कुठे आजूबाजूला तर तुम्ही नक्की साई सूर्य नेतृत्वाला फोन करा. आमची टीम तिथे येते, आम्ही डोळे काढून आणतो आणि अशा रुग्णांना त्याचं नेत्रोपण म्हणून दृष्टी पण देतो. आमचं शिबिरचे विषय हा निर्दोष दृष्टीचा आणखीन एक दुसरं जे आहे की चष्मा. आता मी शाळेत असताना आठवतं की पूर्ण शाळेत एक 5-6 जणांना चष्मे असायचे, त्यांना आम्ही कंदील म्हणून चिडवायचो त्या काळात. आणि आता तुम्ही पहा प्रत्येक वर्गात 10-15 कंदील झाले. चष्मे लागण्याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की इथे कॉमन झालंय. आता चष्मा नसलेले लोक कमी झाले, चष्मा असलेले लोक वाढत चालले. आता ह्या मुलांचं किंवा मुलींचं काय व्हायला लागलं की आता खूपशे करिअर त्यांना जे आहे की ज्यांना सैन्यात जायचं आहे, पोलीस भरती आहे, पायलट व्हायचं आहे, नेव्ही जॉईन करायची आहे. आता खूप ठिकाणी पर्सनॅलिटी ओरिएंटेड जॉब्स आहेत. मुलींची विषयाचं अडचण काय होतं की चष्मा असल्यामुळे लग्न जुळायला होणारी अडचण आहे. मग तेच परत 40 वर्षापूर्वी 1985 साली त्यावेळेस रशियाचे जे याचे संशोधक होते डॉक्टर फेद्रोव, त्यांच्याकडे जाऊन ही कला शिकण्याची मला संधी मिळाली. मी सुद्धा मॉस्कोला गेलो, त्यांची किरियू जी आहे युनिव्हर्सिटी तिथे जाऊन त्यांच्याकडनं ही त्यावेळेस डायमंड नाईकच्या साहाय्याने हे ऑपरेशन करायचो आम्ही आणि मायनस नंबर कमी करायचो. त्यावेळेस भारतात आम्ही 2-3च होतो की डॉक्टर इंदोरला जे होते हर्दियान
आणि नगरला डॉक्टर कांकरी नावाचंही साधारण नव्हतं थोडं, आम्ही करायचो. आणि त्यावेळेसपासून म्हणजे नगर शहर एवढं लहान आहे, पण सगळ्या भारतातनं लोक त्यासाठी याची कारण गरज खूप होती समाजाची. अर्थात 1992 साली डॉक्टर पॅलिकॅरिस यांनी लासिक या शस्त्रक्रियेचा लेझर किरणाचा उपयोग करून संशोधन केलं. ते सुद्धा आपण 1994 साली अशा खंडात पहिल्यांदा सॉलिड स्टेट लेझरवरती हे शस्त्रक्रिया इथे सुरू करू शकतो. आणि मला ही गोष्ट सांगायला फार अभिमान होतो की मी फार हट्टी, मी प्रॅक्टिस सुरू केली 1985 साली आणि 6 महिन्यात मी पुण्याची व्हिजिट सुरू केली सूर्य हॉस्पिटलला. 200-300ची ओपीडी असायची, 30-40 ऑपरेशन करायचं. पण मी पुण्यात नाही गेलो. मला काय दाखवायचं होतं की नगर सारख्या ठिकाणी सुद्धा आपण चांगलं काम करून दाखवू शकतो. त्याला मुंबई, पुणे, बेंगलोर पाहिजे हे का? मग म्हणून आम्ही म्हणजे हट्टी स्वभावामुळे भारतात बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदा आपण इथे करू शकतो. आज एक फार लांबून माझे मित्रमैत्रिणी आलेले आहेत, संपूर्ण महाराष्ट्र आणि बाहेरूनही येतात. आणि खरं समाजाला गरज आहे निर्दोष जोशी यांचं करिअर जे आहे, यांचं स्वप्न विशेष करून जे चष्म्यामुळे अपूर्ण आहे ते पूर्ण करण्याचं या शिबिराच्या माध्यमातून आम्हाला परम भाग्य लाभतं. साईबाबांचे आशीर्वाद आहेत, कारण हॉस्पिटलचं नाव साई सूर्य आहे. साई हा आशीर्वाद आहे आणि सूर्य हे सायन्स आहे. इथे दोन्ही गोष्टींचा मिलाप आहे, म्हणजे आशीर्वाद पण आहे आणि सायन्स पण आहे. आज रोटरीचे आमचे परम मित्र सगळे आलेले आहेत आणि मुख्य म्हणजे आज आपणही सगळे आला आणि इतक्या वर्षी ह्या 40 वर्षापासून आपण जे निरंतर प्रेम करत राहिलात या कांकरे कुटुंबियांवरती आणि आमच्या साई सूर्याच्या टीमवरती. आमची साई सूर्याची टीम पण पहा, खूप लोक म्हणतात हा माणूस तर तुमच्याकडे 30 वर्षापासून आहे. ते खूप जुने लोक आहेत. म्हणजे आमच्याकडे तुम्ही पहा, म्हणजे खूप वर्षापासून सहकारी म्हणून आमच्याबरोबर काम करतात. एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. जागा लहान आहे, काही गैरसोय झाली तर क्षमस्व, पण सगळ्यांना रिझल्ट मात्र छान मिळणार आहे. या ऑपरेशनमध्ये आता विशेष करून आपण कॉन्टुरा म्हणून एक नवीन लेझर उपचार पद्धती उपयोगात आणतोय. कॉन्टुरा म्हणजे काय? अर्थात कोणताही या म्हणजे नंबर घालण्याच्या ऑपरेशनला भूल, इंजेक्शन, चिरफाट, टाका, पट्टी बिट्टी काहीही नाही. म्हणजे सगळ्यांनी ती कल्पना मनातनं काढून टाका. भूल सुद्धा दिली जात नाही, कारण याला चिरफाट नसते. त्याला कॉन्टुरामध्ये काय करतो आपण, बुबळाची जी गोलाई आहे त्या गोलाईतल्या दोष असल्यामुळे चष्म्याचे नंबर लागतात. मुख्य कॉन्टूर म्हणतो आपण, म्हणजे इंजिनिअरिंगचे जे आहे त्याला कॉन्टूर शब्द आहे. तर ह्या लेझरद्वारे आपण तो कॉन्टूर परफेक्ट करतो, जो परफेक्ट नाही आहे. कॉन्टूर परफेक्ट केल्यामुळे तुमचा चष्मा जातो, आयुष्यभर चांगलं दिसतं, चष्म्यापेक्षा जास्त चांगलं बिना चष्मा दिसतं. ते या तंत्रज्ञानाचं विशेष वैशिष्ट्य आहे. आणि हे नवीन तंत्रज्ञान जे या मागच्या 2-3 वर्षात 4 वर्षातच जगात उदयास आलं. आधी आपण लॅसिक करत होतो, आता लॅसिक नाही, हे लॅसिक आपण करत नाही, वेगळं तंत्रज्ञान आहे. पण तुम्हाला जगातलं सगळ्यात चांगलं तंत्रज्ञान ह्या शिबिराच्या माध्यमातून मिळणार आहे आणि सगळ्यात चांगली दृष्टी मिळणार आहे. हे मी आमच्या सर्व रोटरी परिवारातर्फे आणि आयोजकांतर्फे मी तुम्हाला विश्वास देतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री प्रकाशजी शिंदे, सागरजी तुपे, आज व्यासपीठावर उपस्थित असणारे आजीजी माने, नितीनजी थाडे सर, माधव देशमुख सर, दीपक गुजराती सर, अभय रायकवाड सर, अजित कुलकर्णी सर, भूषण देशमुख सर आणि आपण सर्व, आपणा सर्वांचे मी मनपूर्वक हार्दिक आभार मानते. औपचारिक हा उद्घाटनाचा हा जो समारंभ आहे हा संपन्न झाला असं जाहीर करते. आता आपली तपासणी सकाळपासून सुरूच आहे आणि यापुढेही सुरू राहील आणि सर्वांना निकोप दृष्टी, निर्दोष दृष्टी, निरोगी दृष्टी ही नक्की लाभणार आहे. सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. हा 75वा
भारतीय प्रजासत्ताक दिन आहे, म्हणजे अमृत महोत्सव आहे. आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, तसाच आपण हा भारतीय प्रजासत्ताक दिनाचाही अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आणि त्याला साजेसं म्हणून आम्ही एक संकल्प केलेला आहे. अहमदनगरमध्ये अनाम प्रेम नावाची संस्था आहे आणि या संस्थेमध्ये अंध बांधव असतात. त्या अंध बांधवांच्या डोळ्यांचं पालकत्व आमची संस्था मान कन्हैया ट्रस्ट साई सूर्य नेत्रसेवा याच्या वतीने स्वीकारत आहोत. आणि हे करत असताना, हा संकल्प करत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या संकल्प स्वीकारण्याच्या या कार्यक्रमामध्ये आज अनाम प्रेमचे सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित आहेत. रोटरी क्लबचे सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि या निमित्ताने आपण एका नेत्रशिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठीही रुग्ण सगळ्या महाराष्ट्रातून इथे उपस्थित झालेले आहेत. तर या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते. आजच्या या शिबिराच्या निमित्ताने चष्म्याचा नंबर हा लेसर किरणांच्या सहाय्याने कसा कमी करता येईल आणि घालवता येईल यासाठीचं हे नेत्रशिबिर आहे. युवकांसाठी आणि युवतींसाठी हे एक वरदान ठरलेलं आहे. तर सर्वांची दृष्टी निरोगी असावी, सर्वांची दृष्टी ही हेल्दी असावी, नॉर्मल असावी, सर्वांच्या जीवनामध्ये आनंद पेरला जावा, यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. थँक्यू सो मच.